चोली के पीछे क्या है, चोली के पीछे, चोली के पीछे क्या है, चोली के पीछे। तर मित्रांनो नमस्कार, कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार। मी तुमची लाडकी अंकिता पाटील, मी पण मस्त मजेत आहे। तर मित्रांनो, मन मारून नाही तर बेकायदेशीर 12 नवरे करून जगा, मतलब जगा। तर चला, मला काय बोलायचं होतं तुम्हाला। आजचं माझं रोस्टिंग व्हिडिओ आहे तुमच्यासाठी। मस्त मस्त तुम्ही सगळे म्हणत असाल की अंकिता दररोज एकच टॉपिक घेऊन बोलते, तर चला आज काय तर वेगळं बोलूया आपण। लोकांच्या मुलांना बाई, तर काय बोलू मला समजत नाही आता। तर चला, रोस्टिंग चॅनल आहे आपला, तर आपण रोस्ट करत आहे ना, बरोबर आहे ना फ्रेंड। तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, असे माझे छान छान रोस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जाईल। तर बघा, मी म्हणत आहे की मोहिनी हजारे एक चांगली आई आहे, एक चांगली मुलगी आहे, एक चांगली पत्नी आहे, त्याच्यात काय कमी आहे मला सांगा। तर तुम्ही लोक सगळे त्याला ट्रोल करत आहे, सुकी बोंबील, हगरीचं टिम तुम्हाला आवडतंय का म्हणून तुम्ही सारखं हिरून फिरून विदर्भला जाते, बरोबर आहे ना। तुम्ही कोल्हापूरला येते ना, कुठं तुम्ही नुसता विदर्भ जाते। काय म्हणजे तुमच्यापाशी कंटेंट नाही आहे व्हिडिओ करण्यासाठी, तुमच्यापाशी कंटेंट नाही आहे। तर तुम्हाला माहीत आहे, आपण टिम हगरीचं खाल्लं की आपण फेमस होते, 5-6 हजार व्ह्यू आपल्याला सहज जाते, म्हणजे आपलं किराणा भरून जातोय त्याच्यात, बरोबर आहे ना फ्रेंड। तर मन मारून नाही तर 17 नवरे करून जगणार आहे मी बाबा। आता मला तर माझ्या नवऱ्यानं सांगितलेलं आहे की तू काही करू शकते, मन मारून जग, नाही तर 17 नवरे करून जग, मला नो प्रॉब्लेम म्हणून। तर मी आता तसंच करणार आहे। तर दुसऱ्यांच्या मुलांना घाण बोलण्याआधी आपल्या गिरेबांमध्ये वाकून बघायचं की आपण काय करत आहे, बरोबर आहे ना फ्रेंड। काय माझं चुकते? नाही चुकत ना। मी तुमची लाडकी अंकिता पाटील, मेकअपची दुकान माहीत आहे ना तुम्हाला, ओळखते का नाही तुम्ही? बघा, अजून एकदा बघून घ्या मला, बरोबर आहे। तर माझं बाई बोलण्याचा उद्देश एकच होता, मोहिनी हजारेच्या घरात तू जाऊन 5-5 दिवस राहून आलेली, मी काही व्हिडिओ तुझे बघितलेली आहे, बरोबर आहे। त्याच्या घरात गबाडखाना आहे, तिच्या घरात घाण आहे, त्याला टाईमच नसतोय ते स्वच्छ करत बसण्यासाठी, बरोबर आहे। आम्ही तर व्हिडिओमध्ये बघत असतोय की त्याचं घर खूप स्वच्छ आहे, बरोबर आहे। तुला कुठनं घाण वाटलं? त्याचं घर, त्याचा मुलगा शेंबडा आहे, माझी पण मुलगी आहे शिंबडी आहे, शिंबडी येते मुलांना, मोठ्यांना शिंबडी येते, छोट्यांचा काय विषय आहे बाबा, आहे का नाही। आपण तर बारकं असताना चाटून पण बघितलं असेल, बारकं असताना तर आता कधी तोंडातनं पण गेलं असेल ते, आहे ना फ्रेंड। तर आता काय बोलायचं तुम्हाला, ज्याच्या ताटात खाते त्याच्यातच हागून येते ह्या लोक, बरोबर। आज तुम्हाला सगळं तुम्हाला यूट्यूबचं कंटेंट ते दिली, सगळ्या गोष्टी केली, एकच शब्द ते बोलली की मी इथनं पुढं व्हिडिओ तुमच्या नावाचं करणार नाही। तर तिथनं पुढं ते आपल्या शब्दाला पाळलेली आहे। तर ते त्याला गरज नाही आहे का, म्हणजे तिची आयडी खूप मोठी आहे, 1-1 लाखवाल्याच्या आयडीवर ते कधी ट्रोल करत नाही। तर ही छोटी मोठी आयडीसाठी ते काय करत बसणार आहे का, म्हणजे त्याला मग चांगले व्ह्यू येत असते, मग चांगलं त्याला कंटेंट आहे, त्याला काम आहे, फॅमिली आहे, ते मुलगा आहे, मुलगी आहे, मुलांचं शिक्षण आहे, ते एक सगळ्या प्रकारनं एक चांगली आई आहे, चांगलं कंटेंट ते करत आहे, चांगले छान व्हिडिओ तिचे येत असतात, भले तिचे फॅमिलीवर असू दे किंवा बाहेर असू दे, तर छान येतात। मग ते दुसऱ्यांचं नाव घेऊन कंटेंट करत नाही। तुझ्यापाशी तर काम नाही, मी किती दिवस झाले ऐकते की मी कामाला जाणार आहे, मी कामाला जात आहे। बाई, कधी कामाला जाणार आहे? तुला जॉब मिळत नाही का? तुला कामाला जायचं नाही आहे का? तर लोकांचं उन्हे धुणे तू धुवत बसत असते, है ना फ्रेंड, बरोबर बोलते ना मी? काय चुकीचं बोलते? मी बोलणार नाही। नाद करा पर आमचं पुत्र, आम्ही कोल्हापूरकर आहे, शेवट आमचं नाद केलं तर आम्ही बात करून सोडते ना फ्रेंड, बरोबर बोलते ना मी? हां, आहे का नाही? तर मी म्हणत आहे, तर तुम्ही तुझ्यापाशी कंटेंट नाही आहे, तू दुसऱ्यांच्या मुलांना बोलते की शेंबडं आहे, ये बाई त्याच्या घरात गेली, 5 दिवस राहिली, 5 दिवस खाल्ली, तेव्हा तुला मोहिनी छान वाटत होती, बरोबर आहे। नवऱ्यापाशी गेली, नवऱ्याचं तुझं XYZ तुझं ते पर्सनल मॅटर आहे, तो टकला आहे, तो का आहे, शेवट तुझा नवरा आहे, तो किती केलं तर नवऱ्याला नवरच बोलते, ठेवलेलं ठेवलंच म्हणतात, है ना फ्रेंड। नवराच ठेवलेला आमच्या भाषेत, कोल्हापूर भाषेत त्याला ठोक्या म्हणतात, बरोबर। कोल्हापूर भाषेत त्याला ठोक्या म्हणतात आमच्या इथं। तर तुमच्या इथं काय बोलते नक्की मला कमेंट करून बोला, काय तुम्ही? आमच्या इथं तर ठोक्या म्हणतात त्याला। तर बाबा, मी बोलत आहे की त्याच्या घरात जाऊन 5 दिवस राहिली, खाल्ली, तेव्हा तुला घाण वाटलं नाही का? त्याच्या मुलासोबत बसली, उठली तेव्हा तो शेंबडा वाटला नाही का?
तर मन मारून नाही तर लोकांच्या मुलांना घाण बोलून जगाचं, मग तर जगाचं, असं यांचं काम झालेलं आहे. तर कसं आहे यांचं माहिती आहे, यांचं तोंडाचं बच 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 कुत्र्यावानी ते का बंद होत नाही, बरोबर आहे. तर यांना कंटेंट नाही आहे, मोहिनीचं नाव घेतलं की आपले व्ह्यू पळून जातात, हे यांना माहीत आहे का. म्हणजे 5-6 हजार तर निदान जातात, मग आपलं किराणा महिन्याचं भरून निघतोय, असं यांना झालेलं आहे. बाई बस करा ना लोकांचं उन्हे धुणे धुवाचं. उठलं की ते संजीवनी, उठलं की ते मोहिनी. आता माझं नाव धुणं धुवून 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 माहीत झालंय तुम्हाला. अंकितापाशी काही फरक पडत नाही. म्हणजे अंकिता कोल्हापूरची वागणी आहे का, म्हणजे वागणीपाशी मेंढ्यांचं काही काम नसते, बरोबर आहे ना. त्यामुळे त्यांनी काय करते माहिती आहे, शेण खायला दुसऱ्या ठिकाणी जातात. मोहिनीचं टिम 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 मजा वाटते ह्यांना खाण्यासाठी. तर मोहिनी खूप छान आहे, एक स्ट्रॉंग आई आहे, एक स्ट्रॉंग मुलगी आहे. तिची फॅमिली ते घेऊन चालत आहे. त्याला ट्रोल करण्याचं काही तुम्हाला गरज नाही, त्याला घाण बोलण्याचं काही गरज नाही. तू जॉब कर जा ना बाई, तुला काम नाही आहे. तुझं मुलगा शाळेला जाते का नाही जाते, आधी इथं लक्ष दे, मुलाचा अभ्यास घे, मुला शिक्षणपाशी लक्ष दे, घरात लक्ष दे. जर ह्याच गोष्टी आधी तू केली असती तर एवढं तुझं टिम 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 वाजलं नसतं दुनियासमोर. आणि राहिली गोष्ट तू स्वतःचं कधी स्वतःची गोष्टी स्वतः सोशल मीडियावर घेऊन आली, तू घेऊन आल्यानंतर लोकांनी तुला तिथं एक्सपोज केलं, बाकीचं काही विषय काही नाही आहे. स्वतःचा गाराणा स्वतःच बोलत होती, असं झालं, अमुक झालं, तमुक झालं. तूच नाही बोलली असेल तर लोक कशाला बोलले असेल. आज मोहिनी तुझा विषय काढते का, काढत नाही, बंद केलेली आहे मोहिनी तुझा विषय. म्हणजे त्याला माहीत झालेलं आहे की हे घाण आहे, घाणीत दगड घातला की आपल्या अंगावर उडणार आहे, बरोबर आहे. म्हणून ते घाणीपासून 4 पाऊल लांब राहते. ते नुसतं जे मुलांना बघते, मुलांचं शिक्षण बघते आणि त्याचं घरचं काय असेल ते कंटेंट ते टाकत असेल. त्याला इतकं काम आहे की त्याला असं 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 खाजवायला पण टाईम नसते बाई. तुझ्यासारखं आहे उठाचं सुटाचं धुणं धुवाचं, उठाचं सुटाचं धुणं धुवाचं. हॅलो फ्रेंड, तर तुम्हाला माझं रोस्टिंग कसं वाटलं तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा की अंकिता तुझं रोस्टिंग खूप छान होतं. म्हणून तर मी हे रोस्टिंग केलेलं आहे आज. मी कुणाच्या बोलण्यावर नाही केलेलं नाही, मला काही कुणी करायला सांगितलं म्हणून माझं रोस्टिंग चॅनल होतं, मी केलेलं आहे. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेवटपर्यंत माझी व्हिडिओ बघा आणि असं मन मारून नाही तर 17 नवरे करून जगा, मग तर जगा बाबा, बरोबर आहे. बाय फ्रेंड.